नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला कोर्टामध्ये हजर करण्यात आलंय। सकाळी पोलिसांनी दोघांना अटक केली होती। पिंपरी चिंचवड पोलीस या दोघांची 7 दिवसांपेक्षा जास्त पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे। या आधी वैष्णवी हगवणे आणि आता वळतोय पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी अखेर सासरा राजेंद्र हगवणेला अटक केली आहे। त्याच सोबत वैष्णवीचा दीर सुशील हगवणेला देखील बेड्या ठोकण्यात आल्यात। गेल्या 7 दिवसांपासून राजेंद्र आणि सुशील हे मोकाट होते। पोलीस त्यांचा शोध घेत होते। अखेर आज पहाटे 4:30च्या सुमाराला या दोघांना पोलिसांनी स्वारगेट परिसरातून अटक केली आहे। वैष्णवीचा नवरा शशांक, नणंद करिश्मा आणि सासू लता हगवणे यांनाही आधीच अटक करण्यात आली आहे। तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी अखेर फरार असलेला सासरा राजेंद्र हगवणे आणि तिचा दीर सुशील हगवणे याला अटक केलेली आहे। आणि अटक करतानाची ही दृश्य आपण पाहू शकतो। गेल्या 7 दिवसांपासून राजेंद्र आणि सुशीलच्या मागावर पोलीस होती। अखेर आज सकाळी 4:30 वाजता त्यांना पुण्याच्या स्वारगेट वरून पकडण्यात आले आहे। वैष्णवी हगवणे यांच्या गुन्ह्यातील यापूर्वी 3 आरोपी अटक करण्यात आले होते। उर्वरित 2 आरोपींच्या अटकेसाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली 6 पथके ही तैनात करण्यात आली होती। पैकी 2 आरोपी जे आहेत राजेंद्र तुकाराम हगवणे सासरा आणि सुशील राजेंद्र हगवणे दीर यांना आज पहाटे आमच्या पथकाने पुणे स्वारगेट येथून ताब्यात घेतलेलं आहे। त्यांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांना माननीय न्यायालयापुढे आता PCR साठी पेश करण्यात येणार आहे। वैष्णवीचा सासरा आणि धीराला पोलिसांनी कशा बेड्या ठोकल्यात आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आपण पाहतोय औंध हॉस्पिटलमध्ये मुहूर्त लॉन्स थार गाडीनं 17 मे 2025 ला ते आले होते। वडगाव मावळ, त्यानंतर पवना डॅम मध्ये ते गेले आणि तिथून आळंदीमध्ये गेले होते। तर 18 मे 2025 ला वडगाव मावळ या ठिकाणी ते पोहोचले। तिथून पवना डॅम बंडू फाटककडे त्यांनी गाडी दिली होती। तर साताऱ्यातील पुसे गावामध्ये अमोल जाधव यांच्या शेतावर ते 19 मे 2025 रोजी होते। तर 19 आणि 20 मे रोजी पसरणी मार्गे कोगनोळीला ते गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी हॉटेलमध्ये देखील जेवण केलं होतं। तर 21 मे रोजी कोगनोळी मित्र प्रीतम पाटील सोबत ते होते। तर 22 मे रोजी पुण्याला ते परतले। आपण पाहतोय अटकेनंतर देखील राजेंद्र हगवणेचा उद्दामपणा कायम आहे। सुनेच्या आत्महत्येनंतर पश्चाताप होतो का, हगवणेला असा प्रश्न विचारण्यात आला। पत्रकारांच्या प्रश्नावर हगवणेनं नकारार्थी मान हलवली आहे। हगवणे तुला काय बोलायचं का? हगवणे तुला पश्चाताप होते का? हगवणे तुला पश्चाताप होते का? राजेंद्र काय बोलायचं का तुला? राजेंद्र तुझी का बाजू आरोप खुनाचा आरोप आहे तुझ्यावर, नातेवाईक करतात। हगवणे तुला काय बोल। तर वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणी आतापर्यंत कुणाकुणाला अटक करण्यात आली आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आपण पाहतोय राजेंद्र हगवणे, वैष्णवीचे सासरे, वैष्णवीचा मोठा दीर सुशील हगवणे याला अटक करण्यात आली आहे। तर वैष्णवीचा पती शशांक हगवणे, वैष्णवीची सासू लता हगवणे आणि वैष्णवीची नणंद करिश्मा हगवणे यांना आधीच अटक करण्यात आली होती। तर वैष्णवीचा सासरा धीराच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यात। मात्र या नराधमांना सुनेच्या आत्महत्येने कुठलाही पश्चाताप झाला नसल्याचं समोर येत आहे। तळेगाव मधील एका हॉटेलमध्ये या नराधमांनी मटणावर ताव मारला। त्यामुळे आरोपी अटकेविषयी आणि वैष्णवीच्या मृत्यूविषयी किती बेफिकीर होते, त्याचप्रमाणे किती निर्लज्ज आहेत हे देखील समोर आलंय। तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, अतिशय निर्लज्जपणे आपल्या सुनेच्या आत्महत्येनंतर देखील हा सासरा आणि दीर या ठिकाणी मटणावर ताव मारताना दिसून आलेला आहे। नेमकं यांना कोणाचं अभय हा प्रश्न यातून उभा होतोय। कारण अभय नसेल तर कुठलीही व्यक्ती घाबरेल, मात्र यांच्या मनात कुठलीही भीती या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये।
हे आपल्या माध्यमाद्वारे जगाला तुम्ही दाखवावं आणि त्या पुढील कारवाई तुम्ही प्रशासनाने करावी की आणि त्यांचे कॅटेगरी काय आहे हे जनतेसमोर आलेलंच आहे की सुनेला जर जीव मारून टाकून जर हे मटणाच्या हॉटेलमध्ये मटणावरती ताव मारतात याचा अर्थ मी काय समजायचा। तर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला अटक करण्यात आली आहे। गेल्या वेळसारखी आरोपींनी यंदा VIP ट्रीटमेंट देऊ नका, माझ्या मुलीच्या मृत्यूसाठी जबाबदार आरोपींवर मकोका लावून कारवाई करा अशी मागणी वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी केली। आदरणीय फडणवीस साहेबांनी जे काय आदेश दिले तर 12 तासात हे आरोपी अटक केले, तर त्यांना अटक केल्यानंतर त्यांना मागच्या वेळेस VIP ट्रीटमेंट दिली तशी याही लोकांना VIP ट्रीटमेंट मिळू नये अशी एक माझी पहिली विनंती आहे आणि यांना कठोरात कठोर शिक्षा होऊन यांना मोका कायद्याअंतर्गत मोका लावूनच त्यांना शिक्षा द्यावी नंतर, कारण यापुढे अशा काही कृत्य अशा काही घटना यापुढे कुठल्या मुलीच्या बाबतीत घडणार नाही। तर महिला आयोग झोपलं होतं म्हणून वैष्णवीचा बळी गेला का असा सवाल उपस्थित होतोय। मयुरी जगतापच्या तक्रारीनंतर कारवाई होणं गरजेचं होतं, मात्र तसं झालेलं नाहीये। त्यामुळे चाकणकरांवर गुन्हा दाखल का होऊ नये असा सवाल रोहिणी खडसे यांनी केलाय। तर मयुरीची तक्रार आल्यानंतर पोलिसांना कारवाईचे आदेश देण्यात आले होते असं स्पष्टीकरण महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिलंय। की जर महिला आयोगाकडे तक्रार नोंदवल्या गेली, पोलीस स्टेशनला ही तक्रार नोंदवल्या गेली तर ती कारवाई का झाली नाही, तुम्ही कारवाई काय केली हे पण उत्तर द्यावं। आणि एवढे दिवस झाल्यानंतर आज महिला आयोगाच्या अध्यक्ष इथे येऊन जर भेटत असतील तर याला काय म्हणावं आपण, म्हणजे त्यांना पक्षाचे कार्यक्रम करायला वेळ मिळतोय, त्या सातारा, सांगली, कोल्हापूर कुठे कुठे पक्षाचा कार्यक्रम करायला फिरतायत पण त्यांना इथे यायला वेळ मिळत नाहीये। एवढं झाल्यानंतर ती महिला येऊन तक्रार करते, चर्चेतनं काय वादण्यातनं तुम्ही मार्ग काढताय, तुम्ही अटक का नाही केली त्यांना, मी म्हणते यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा का गुन्हा नोंद करू नये, यांनी यांच्या स्वतःच्या जबाबदारीत नाही मुक्त होऊ शकणार नाहीयेत। ती जी तक्रार होती ती त्यांच्या भाऊजय आणि घरातल्या लोकांच्या विरोधात होती। आमच्याकडे दुसरी तक्रार आली 6/11/2024 त्याच दिवशी तक्रार आली, ती होती मेघराज जगताप म्हणजे मयुरी हगवणे म्हणजे मयुरी जगताप यांच्या भावाने आमच्याकडे त्याच दिवशीची तक्रार केली होती। त्या अनुषंगाने 7 तारखेला 11:30 वाजता म्हणजे 6 तारखेला तक्रार ह्या दोन्ही आल्या, एकाच दिवशी दोन्ही तक्रारी लागोपाठ आल्या आणि 7 तारखेला या दोन्ही तक्रारी ह्या बावधन पोलीस स्टेशनला पाठवून त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी राज्य महिला आयोगाने तक्रारदारांना पत्र पाठवलं, पोलिसांनाही पत्र पाठवलं आणि याच्यामध्ये कारवाई करावी अशा पद्धतीच्या सूचना दिल्या। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना महिलांनी घेराव घातला। छावा संघटना आणि महिलांनी चाकणकरांना जाब विचारलाय। वैष्णवी हगवणे प्रकरणी लवकर ऍक्शन घेतली असती तर हे घडलं नसतं अशी तक्रार यावेळी महिलांनी केली। पक्षाचे उपमुख्यमंत्री सगळ्या गोष्टी समाजासाठी चालले 2 मिनिटांपासून बोलून टाका ना। या आमच्या भगिनी तुम्हाला इथे जाब विचारणार होत्या, मयुरी प्रकरणामध्ये असू दे इतर प्रकरणांमध्ये आम्ही बोलत नाही, समाज काय केलं तुम्ही जर वेळ लावले असते 5 मिनिटं सांगा तुमची प्रतिक्रिया। ताई असं होत नाही ना, मागच्या प्रकरणामध्ये पण असंच झालं ताई, तुम्ही जर तुमच्या भूमिका संवैधानिक पदावरती म्हणून बोलणार नसेल असं होणार नाही ना, मग तुम्ही देऊन टाका तुमच्या, ते सांगतात तुमचे नेते आहेत पक्षाचे उपमुख्यमंत्री सगळ्या गोष्टी समाजासाठी चालले 2 मिनिटांपासून बोलून टाका ना। या आमच्या भगिनी तुम्हाला इथे जाब विचारणार होत्या, मयुरी प्रकरणामध्ये असू दे इतर प्रकरणांमध्ये आम्ही बोलत नाही, समाज काय केलं तुम्ही जर वेळ लावले असते तर ही वेळ आली नसती, हत्या झाली नसती, आती होत नाही दिलं पाहिजे, बोललं पाहिजे। डॉक्युमेंट पूर्वी जुने 2024 यांचं बावधन ग्रामीणला होतं, ग्रामीणचे फौडचे बोलवले, बावधनचे बोलवले, पिंपरी चिंचवडचे बोलवले आणि हे हो बोलले म्हणून तुम्हाला तुमच्या ग्रामकामाला बोलायचं मग तमुकला बोलले हे बरोबर नाही। तर लोभी हगवणे कुटुंबाच्या प्रवृत्तीची फार चीड येते। राजेंद्र हगवणेला अटकेनंतर कुठलाही पश्चाताप नसल्याचं दिसतंय, त्यामुळे या कुटुंबाला कठोरात कठोर शिक्षा द्या अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी केली। ते सासरे राजेंद्र हगवणे
यांना जेव्हा अटक झाली आणि त्यांना विचारला गेला प्रश्न की तुम्हाला पश्चाताप होतोय का, तर ज्या पद्धतीने त्यांनी हात हलवून नाही असं म्हटलं, ते कृत्य ती ऍक्शन बघून इतका राग आलाय की असं वाटतं या कुटुंबाला, या लोभी कुटुंबाला खूप स्ट्रॉंग शिक्षा झाली पाहिजे. वैष्णवी मृत्यू प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करणार असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील म्हटलंय. या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही, मात्र मला बदनाम केलं जात असल्याचंही त्यांनी म्हटलंय. कुणाच्या लग्नाला गेलो, नंतर काही घडलं तर त्यात माझा काय दोष, असंही सवाल त्यांनी विचारला. मी तुमच्या घरातल्या लग्नाला आलो आणि फोटो काढला आणि काही वेगळं झालं तर त्यात माझा काय दोष आहे? मी तिथे लोकांना असं म्हणलं की बा असं जर माझ्यावर ॲलिगेशन येत असतील तर मी कुणाच्या लग्नाला जायचा प्रश्नच येणार नाही. मी लग्नाला नाही जाणार. त्याच्यानंतर समोरची लोक असली त्याला माझा काय दोष आहे? दोष माझा नसताना तुम्ही मला का दोषी धरताय? दोष आहे का माझा? पण अनेक चॅनलवाले दाखवतात, माझा काय संबंध आहे? मी त्या तशा पद्धतीनं कृत्य करायला सांगितलं. तर दुसरीकडे हगवणेंची मोठी सून मयुरी जगतापांचा हगवणे कुटुंबावर गंभीर आरोप आपण पाहतोय. सासऱ्याने मारलं, केस उपटले, कपडे फाडले असा आरोप मयुरीनं केलाय. तर सासू ननंद आणि दिरांकडून मारहाण होत होती. आज मी जिवंत आहे ती केवळ पतीमुळे, अशी प्रतिक्रिया मयुरी जगताप यांनी दिली आहे. मयुरी, खरं तर अतिशय दुर्दैवी घटना घडली, काय सांगशील पहिल्यांदा? हो, हे नक्कीच वाईट झालं. तिने असं नव्हतं करायला पाहिजे. तिने ॲटलिस्ट मला जरी सांगितलं असतं की ताई असा असा त्रास आहे, तुम्ही मला साथ द्या, मी नक्कीच तिला साथ दिली असती. पण घरातल्यांनी कधीच तिला, आम्हा दोघींना एकत्र होऊन दिलं नाही. कायम तिच्या विरुद्ध मला आणि माझ्या विरुद्ध तिला भडकवण्यात आलं होतं, म्हणून आम्ही कधीच एक झालो नाही. आणि ती पण त्यांना घाबरून राहायची, त्यामुळे तिने माझ्याशी कधी संवाद साधला नाही. आणि मीही का नाही साधला, तर माझ्यामुळे त्या मुलीला त्रास नको. मी एकटी हँडल करू शकते, पण ती तशी नव्हती. ती तेवढी स्ट्रॉंग नव्हती हँडल करण्यासाठी. आणि माझ्या पाठीमागे माझ्या नवऱ्याचा पाठिंबा होता, म्हणून मी आज इथं आहे. घरातलं वातावरण कसं होतं? खरं तर हे सगळ्यामध्ये अतिशय दुर्दैवी आहे. घरामध्ये वातावरण म्हणजे खरं तर चांगलं नव्हतं. सतत भांडणं, सतत छोट्या छोट्या गोष्टींनी वाद, सतत असंच होतं वातावरण. तुम्ही पण एक गुन्हा पोड पोलीस स्टेशनला दाखल केला होता, तो नेमका काय होता? त्याचं एक CCTV नेमकं समोर आले, काय आहे नेमकं? त्यांनी मला आहे ना मारहाण केली होती, त्याच्यानुसार मी पौड स्टेशनमध्ये हे गुन्हा दाखल केला होता. आता जे CCTV समोर आले ते नेमकं काय आहे? ते मला माझ्या दिरानी, म्हणजे सासऱ्यांनी आणि नंदेनी आणि दिरानी सगळ्यांनीच मारलं होतं मला. आणि माझे कपडे फाडले होते, विनयभंग माझा केला होता सासऱ्यांनी. आणि मोबाईल जो होता त्या मोबाईलमध्ये मी यांची रेकॉर्डिंग चालू केली होती. ती रेकॉर्डिंग होताना शशांक हागवणेने पाहिलं होतं, म्हणून शशांक हागवणे मोबाईल घेऊन तिथून पळाला. मग त्याच्या मागे मी पळत होते. तो CCTV आहे. कुणामुळे हे सगळं होत होतं? काय हे सगळं गुन्ह्याचं काय, म्हणजे कोण पाठीशी घालत होतं? हे सगळं होत होतं तर एवढं? म्हणजे आता आपण मोठं घरात असतो तर मोठ्यांनी हे बोललं पाहिजे की करिश्मा तू असं वागू नकोस, किंवा शशांक असं वागू नको. इवन शशांक आजपर्यंत मला कधी वहिनीसुद्धा एवढी सुद्धा हाक त्यांनी मारलेली नाही आहे. म्हणजे कायम त्यांनी मला एक नाही का, म्हणजे लायकी नसलेली मुलगी, गरिबा घरची मुलगी, असं कायम त्यांनी क्रूर वृत्ती माझ्यासोबत केलेली आहे. आता काय मागणी आहे? काय शिक्षा झाली पाहिजे या सगळ्यांना? माझी तर मागणी असं आहे की त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. आणि मी तिला मी कायम सपोर्ट करणार की या लोकांनी तिला त्रास दिलेला आहे. मी या गोष्टीचा सपोर्ट करणार आहे. किती दिवसापासून बाहेर आहे इथं? कशा? माझ्या मिस्टरांनी इथं मला आणून सोडलं होतं की ती लोक मला खूपच त्रास देत होते, की आम्ही वेगळं राहून सुद्धा ती लोक मला खूप घाणेरड्या प्रकारचा त्रास देत होती. मग ती एवढी स्वतःच्या मुलाला पण ती मारत होते, म्हणून त्यांनी एक ऑप्शन ठेवला की इथं राहा थोडे दिवस आणि मग नंतर आपण वेगळं घर घेऊयात आणि आपण तिथं राहूया. त्यामुळे मी इथं राहत होते. नक्कीच आपण पाहतो की मयुरी होती. मयुरीच्या बाबतीत जी घटना घडली आणि वैष्णवी, आणि आता वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर येते. सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला कोर्टात हजर केलं गेलेलं आहे आणि त्याला 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे या दोघांनाही आता 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. आज सकाळीचे दोघेही 4:30 वाजता स्वारगेटवर पोलिसांना सापडले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आणि अटक केल्यानंतर त्यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आलं.
तर कोर्टाकडून त्यांना आता 28 मे पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आता या पोलीस कोठडीमध्ये पोलीस नेमकं काय तपास करतात, कशा प्रकारे यांची चौकशी होते, काय काय गोष्टी समोर येतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। पिंपरी चिंचवड पोलीस दोघांची 7 दिवसांपेक्षा जास्त पोलीस कोठडी त्यांनी मागितली होती, मात्र त्यांना 28 मे पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आता या 28 तारखेपर्यंत त्यांच्याविषयी काय चौकशी केली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सागर आव्हाड। सागर, आपण पाहतोय सासरा आणि दीर वैष्णवीचा त्यांना आज सकाळी अटक करण्यात आली आणि त्यांना आता 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नेमकं कोर्टामध्ये काय काय घडलंय? नक्की आपण जर पाहिलं तर या दोघांनाही आज कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं। कोर्टामध्ये हजर केल्यानंतर कोर्टाने त्यांना 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती दिलेली आहे। यामध्ये काही महत्वाचे पुरावे जे आहेत ते शोधायचे आहेत। त्याचबरोबर जी हुंडा दिलेला आहे ती रक्कम जप्त करायची आहे। गाडी तर पोलिसांनी जप्त केलेली आहे। या राजेंद्र असेल किंवा सुशील असेल, या दोघांना कोणी मदत केली, ते कुठे कुठे लपले होते, या सर्वांचा शोध घ्यायचा। यामुळे पोलीस कोठडी जी आहे ती देण्यात यावी अशी मागणी जी आहे ती करण्यात आली आणि त्यानंतर 28 पर्यंत ही पोलीस कोठडी जी आहे ती दोघांना देण्यात आलेली आहे। यापूर्वीच लता हगवणे, त्यानंतर करिश्मा हगवणे आणि या ठिकाणा 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती देण्यात आलेली होती। त्यामुळे आता 28 तारखेपर्यंत आणि 26 तारखेपर्यंत ही पूर्ण 28 तारखेपर्यंत आणि 26 तारखेपर्यंत ही पूर्ण हगवणे फॅमिली जी आहे ती लॉकअपमध्ये असणार आहे आणि आता पोलीस कशा पद्धतीने तपास करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मी पुन्हा आपल्याला एकदा दाखवू शकतो की कोर्टाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त जो आहे तो सध्या पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं तर हगवणे फॅमिली असेल यांच्याकडून अनेक महत्त्वाचे कागद जे आहेत ते पोलिसांना हस्तगत करायचे आहेत। त्याचबरोबर ते ज्या ठिकाणी लपलेले होते त्यांना पैसा कोणी पुरवला, त्या काळामध्ये त्यांना कॉल कुणाचे आले याचाही शोध पोलिसांना घ्यायचा आहे आणि आता यामध्ये या सर्वाचा तपास पोलिसांकडून केला जाणार आहे आणि 28 तारखेपर्यंत ही पोलीस कोठडी या दोघांची असणार आहे। नक्कीच धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय आताची सर्वात महत्त्वाची अपडेट ती म्हणजे वैष्णवी जिने आत्महत्या केली होती, तिचा सासरा आणि तिचा दीर आज सकाळी त्यांना अटक करण्यात आली आणि नंतर कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्यांना आता 28 मे पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आणि आता अजून एक महत्त्वाची अपडेट, वैष्णवी हगवणेच्या बाळाची प्रकृती बिघडली आहे। बाळाच्या अंगावर इंजेक्शन दिल्याचे व्रण आढळून आलेत। शासकीय तपासणीसाठी वैष्णवीची आई बाळाला घेऊन गेली होती आणि नेमकं हे इंजेक्शन कसलं आहे याचा तपास सुरू असल्याची माहिती कसपटे कुटुंबाच्या नातेवाईकांनी दिली आहे। काल बाळाला ताब्यात दिलं, मात्र अज्ञात व्यक्तींनी ताब्यात दिल्यानंतर आता बाळाची तब्येत कशी आहे, बाळ कसं आहे, काय जरा? नाही, बाळाची तब्येत काल बाळ जरी ताब्यात दिलं तरी बाळाची तब्येत थोडीशी खालवल्यासारखी होती आणि आत्ता सकाळी दवाखान्यात त्याला घेऊन गेलो, पण हॉस्पिटलने सांगितलं की शासकीय ह्याच्यामध्ये तुम्ही पोलीस निगराणीमध्ये त्याची तपासणी चाचणी करून घ्या। त्यानुसार पोलीस निगराणीत बाळाच्या आजीबरोबर हॉस्पिटलला घेऊन गेलो। व्यवस्थित आहे बाळ। तर वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर तिचं बाळ बेकायदेशीररित्या ताब्यात घेतलेल्या निलेश चव्हाण विरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। वैष्णवीचं बाळ हे निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे असल्याचा दावा तिच्या मामानं केला होता। निलेश ते बाळ परत द्यायला तयार नव्हता असं त्यांनी सांगितलं होतं। त्यानंतर वैष्णवीच्या माहेरचे कसपटे कुटुंब बाळ परत मागायलाही गेलं होतं, पण निलेश चव्हाणने त्यांना बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप केला जातोय। अखेर निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। तर आपण पाहतोय वैष्णवीचं बाळ मागण्यासाठी आलेल्या तिच्या माहेरच्या लोकांना पिस्तुलाच्या सहाय्याने धमकावल्याचा गुन्हा निलेश चव्हाणवर दाखल करण्यात आलाय। दरम्यान निलेश चव्हाणचा इतिहास देखील स्वतःच्या पत्नीच्या अमानुष छळाचा आहे। निलेश चव्हाणने घरात सीलिंग फॅन, एसी मध्ये छुपे कॅमेरे लावून लाईट सुरू ठेवून पत्नीला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं होतं आणि या प्रकरणामध्ये पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर गुन्हा देखील दाखल आहे। तर एकूणच या निलेश चव्हाणचे कारनामे नेमके काय काय आहेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून।
छुप्या कॅमेऱ्याद्वारे पत्नीचा आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्डिंग त्यानं केलंय। पत्नीच्या तक्रारीनंतर पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। निलेशच्या लॅपटॉपमध्ये इतर मुलींसोबतचे आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ देखील सापडले आहेत। वैष्णवीच्या बाळासाठी कसपटे कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवून त्याने धमकावला। तर कसपटे कुटुंबियांच्या तक्रारीवरून निलेश चव्हाणवर आता गुन्हा दाखल करण्यात आला। तर कसपटे कुटुंबियांनी पुणे बार असोसिएशनला देखील पत्र लिहिलंय। वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी हगवणे कुटुंबियांचं कोणीही वकील पत्र घेऊ नये अशी विनंती या पत्रामध्ये करण्यात आली आहे। 16 मे रोजी झालेली घटना अत्यंत दुःखद आणि महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे। त्यामुळे आरोपींचं वकील पत्र कोणीही घेऊ नये। या घटनेमध्ये आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा असं या पत्रामध्ये कसपटे कुटुंबीय यांनी नमूद केलंय। आणि आता वळतोय इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांकडे। बातमी आहे संभाजी भिडे यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानासंदर्भातली। संभाजी भिडेंनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय। 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा बरखास्त करा अशी मागणी संभाजी भिडेंनी केली आहे। तिथीप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व कार्यक्रम पार पडले पाहिजेत असंही ते म्हणाले। रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढू नये अशी मागणीही त्यांनी केली आहे। आणि या प्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर राज्य सरकारने कठोर कारवाई करावी, अन्यथा भिडेंच्या तोंडाला आम्ही काळे फासू असा इशारा मराठी क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकरांनी दिला आहे। 76 वर्ष झाली तरी सुद्धा आपलं मानसिक सगळं अधिष्ठान अजून ब्रिटिशांच्या स्वाधीन ठेवले। तिथीप्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक झाला, तिथीप्रमाणेच त्याचा स्मरण दिन किंवा वाढदिवस व्हायला पाहिजे। 6 जून बंद केलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज नसते तर तुम्ही आम्ही कुठं असतो। त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा दररोज जरी केला तरी कमी पडेल, परंतु या ठिकाणी संभाजी भिडेंनी ही मागणी करून कुणाचं पुढे आणायचं का ही मानसिकता यातून दिसून येते। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या संभाजी भिडेंवरती सरकारनं लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा या ठिकाणी या महाराष्ट्रामधील जो शिवशंभू भक्त आहे तो या ठिकाणी संभाजी भिडेंच्या तोंडाला काळा फासल्याशिवाय राहणार नाही। आणि आता बातमी आहे बीडमधून। बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरलाय। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या ज्या पवनचक्कीमुळे झाली होती त्यावरूनच आता पुन्हा एकदा राडा झालाय। पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकाकडून गोळीबार करण्यात आलाय। या गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे बीडमध्ये पुन्हा खळबळ माजली आहे। सध्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केलाय। तर गोळीबार करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या। आणि आता बातमी आहे मुंबईमधून। मुंबई महानगरपालिका रुग्णालयात पेपरलेस कामकाज सुरू झालंय। छोटा सायन अशी ओळख असलेल्या धारावीतील रुग्णालयामध्ये ABDM एकत्रित डिजिटल व्यवस्थापन प्रणालीचं उद्घाटन करण्यात आलंय, ज्यामुळे आता केवळ 2.5 मिनिटांमध्ये रुग्णांची प्राथमिक तपासणी होऊन त्याचा डिजिटल डेटा डॉक्टरकडे जाईल। त्याचप्रमाणे ABHA आभा प्रणालीद्वारे सरकारी रुग्णालयामध्ये रुग्णांची माहिती एकत्रित ठेवता येणार आहे। आपलं हेल्थ किऑस्क मशीन आहे। इथे आपण 6 पॅरामीटर्स पेशंटचे घेतो आहोत। हाईट घेणार आहोत, वेट घेणार आहोत, त्याचं पल्स घेणार आहोत, सॅच्युरेशन घेणार आहोत, BP घेणार आहोत। अगदी 2.5 मिनिटांमध्ये आपण पेशंटचे सगळे चेकअप करतो आहोत आणि हेच चेकअप लिस्ट घेऊन तो पेशंट डॉक्टरकडे जातोय। डॉक्टरकडे गेल्यावरती आपण त्यांच्याकडे डिजिटल केस पेपर्स आहेत, ते पटापट ते फिल करून पेशंट तिथूनही 2 मिनिटात बाहेर पडतो आहे। त्याच्याकडे QR कोड वाला मेडिसिन लिस्ट असते। ती QR कोड आल्याच्या नंतर आपल्याला स्कॅनर दिसतो आहे। हा स्कॅन केल्यानंतर पेशंटचे मेडिसिन्स असतात ते बाहेर पडणार आहेत आणि पेशंट तिथून घेऊ शकतो आहे मेडिसिन। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न होतं की डिजिटल आयुष्यमान हे आपल्या देशभर व्हावं। ही जर सगळीकडे व्यवस्था झाली तर मला वाटते प्रत्येकाचं हेल्थ कार्ड निघेल। विशेषतः आता मला डॉक्टर सांगत होते की ग्रामीण भागात त्याचा फार मोठा उपयोग होईल, की ज्या ठिकाणी डॉक्टर्स नाहीत त्यांना टेलिमेडिसिन घेता येईल, त्यांना अशा प्रकारे चांगलं उपचार मिळतील। चांगली व्यवस्था ही डिजिटल आज या ठिकाणी झालेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये दलालांकडून कामगारांची लूट सुरू आहे।
कामगार कल्याण विभागाच्या योजनेच्या नोंदणीसाठी दलालांकडून 1500 रुपये आकारले जातात. कामगार कल्याण विभागाकडून कामगारांना मोफत गृह उपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात येत आहे आणि याचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणं बंधनकारक आहे. तर ही नोंदणी पूर्णपणे मोफत असते, मात्र ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी दलाल पैसे घेत आहेत. कुठले मी ऐकलाच आहे, पण मग मित्र आपले 4-5 फॉर्म आहे. उनके 2 उनके हैं और 2 दूसरे के. कितने भी बंदे पैसे उतने 1500 कुछ कम करो ना. नहीं पैसे कम नहीं होते यार, तो उतने पैसे उसमें कुछ भी कम नहीं होने वाला, क्योंकि उसमें नहीं दूसरे तो वो 1300 ले रहे थे. नहीं पैसे कम नहीं थे, कम नहीं होते, 1500 से नीचे नहीं. उसमें कम करके कुछ ये लोग देखो कहाँ से आए, बैठन से आए लोग के बुला रहे थे, पूरे लाइन में बैठे आले हो. नाम क्या है भैया? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सामच्या बातमीची दखल घेण्यात आली आहे. कामगार किटच्या नोंदणीसाठी पैसे घेणाऱ्या दलालांवर कारवाई करण्याचे आदेश फडणवीसांनी दिले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये दलालांकडून कामगारांची लूट होत असल्याचं आपण पाहिलं आणि याच संदर्भात सामने बातमी दाखवली. त्यानंतर आता त्यांच्यावर कारवाई होणार आहे. तिकीट दिलं जातं, मात्र त्यामध्ये आता दलालांचा सुळसुळाट झाला आणि प्रत्येक कामगाराकडून 1500 रुपये वसूल करण्यात येतात. असं दलालांचा सुळसुळाट झाला वगैरे म्हणणं चुकीचं आहे, पण कुठे घडलं असेल तर कारवाई करू. तर आपण पाहतो या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील आता सामच्या बातमीची दखल घेतलेली आहे. तर कामगार किटच्या नोंदणीसाठी पैसे घेणाऱ्या दलालांवर कारवाईचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आणि आता एक धक्कादायक बातमी समोर येते. बातमी आहे मारहाणी संदर्भातली. एका तरुणाने मुलीला बेदम मारहाण केली आहे. पुण्यातील वारजे परिसरातील ही धक्कादायक घटना आहे. पोलीस उपायुक्तांकडून चौकशीचे आदेश देण्यात आलेत. मारहाण करणाऱ्या तरुणाचा आता शोध घेतला जातो आणि तो फरार आहे. वारजे परिसरातील निर्मनुष्य रस्त्यावर तरुणीला बेदम मारहाण झालेली आहे. या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. एका तरुणाने मुलीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर येते आणि महत्त्वाचं म्हणजे शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातील वारजे परिसरामध्ये निर्मनुष्य ठिकाणी ही घटना घडली आहे. आणि आता पुन्हा एकदा वळूयात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाकडे. साम टीव्हीच्या हाती हगवणेची रिमांड कॉपी लागली आहे. मृत वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा या ठिकाणी पाहायला मिळतात. वैष्णवीचा खून केल्याचा पोलिसांना संशय आहे. अतिशय महत्त्वाची बातमी. ज्याला आपण वैष्णवी हगवणे यांची आत्महत्या म्हणतोय तो खून देखील असू शकतो असा संशय आता पोलिसांनी व्यक्त केलाय. साम टीव्हीच्या हाती हगवणेंची रिमांड कॉपी लागलेली आहे आणि मृत वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलेलं आहे. त्यामुळे वैष्णवीने आत्महत्या केली नसून तिचा खून तिच्या सासरच्यांकडून करण्यात आलाय असा संशय आता पोलिसांना. तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय बडवे थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अक्षय, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये नवनवीन खुलासे होतात. आता एक नवीन गोष्ट समोर येते ती म्हणजे तिचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. नेमकी काय अधिक माहिती मिळते? निश्चितपणे पोलिसांनी रिमांड रिपोर्टमध्ये अतिशय महत्त्वाचा दावा केलेला आहे की वैष्णवी हगवणेचा मृत्यू जो आहे तो खरं तर पाईपच्या मारहाणीत केल्याचा संशय पोलिसांना निर्माण झालेला आहे. कारण की रिमांड रिपोर्टमध्ये पुणे पोलिसांनी जो खरं तर एक कारण दिले त्याच्यात असं लिहिले की डेथ ड्यू टू लिगेचर कॉम्प्रेशन ऑफ नेक विथ एव्हिडन्स ऑफ मल्टिपल ब्लंट इंजुरीज ओव्हर द बॉडी. याचा अर्थ असा आहे की वैष्णवीच्या अंगावर अतिशय मोठे व्रण होते आणि तिच्या मानेवर लिगेचर मार्क जो आहे तो देखील पोलिसांना या
पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर करण्यात आलेला आहे। तसंच अतिशय महत्त्वाची दुसरी अपडेट पोलिसांनी न्यायालयाला दिली आहे ती म्हणजे 51 तारण सोनं जे खरं तर हगवणे कुटुंबियांनी ठेवलं होतं, जे खरं तर कसपटे यांनी हुंडा म्हणून 51 तोळे सोनं दिलं होतं, त्या सोन्याच्या पैशाचं तारण ठेवलेल्या पैशाचं नेमकं हगवणे कुटुंबियांनी काय केलं आहे याचा तपास करणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर इतर आरोपी जे 27 मे पर्यंत पोलीस कोठडीमध्ये आहेत त्यांच्याबरोबर आणि सुशील हगवणे आणि त्याचबरोबर राजेंद्र हगवणे यांची एकत्रित चौकशी करण्यासाठी ही पोलीस कोठडी जी आहे ती देखील मागण्यात आलेली आहे। आणि आता काही वेळापूर्वी 28 तारखेपर्यंत पुणे न्यायालयाने या दोघांनाही कोठडी दिलेली आहे जी खरं तर 7 दिवसाची आहे। 7 दिवसांचीच पोलीस कोठडी जी आहे ते पिंपरी चिंचवड पोलिसांनी मागितली होती। नेमकं सोनं तारण ठेवलेले पैशाचं या हगवणे कुटुंबियांनी काय केलेलं आहे, त्याबरोबरच राजेंद्र हगवणे यांचा कार्यालय पत्ता जो आहे तो भुकुम इथला आहे। त्या ठिकाणी इंटेरियर डिझाईनचं काम महेश परांडे यांनी केलेलं असून त्याचे पैसे यातील आरोपींनी फिर्यादी यांना देण्यास भाग पाडला आहे असा देखील रिमांड रिपोर्टमध्ये पोलिसांनी उल्लेख केलेला आहे। बिलकुल धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। अतिशय महत्त्वाची अपडेट तुम्ही आम्हाला दिली आहे ती म्हणजे वैष्णवीचा खून केल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केलेला आहे। आता 7 दिवसाची जी पोलीस कोठडी या कुटुंबाला सुनावण्यात आलेली आहे, खास करून राजेंद्र हगवणे सासरा आणि सुशील हगवणे दीर यांना 28 तारखेपर्यंतची जी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, या पोलीस कोठडीमध्ये नेमकी कशी चौकशी केली जाते आणि काय नवीन खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि आता वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी पैसे घेतले जात आहेत का असा सवाल उपस्थित होतोय, कारण अमरावती सर्कल मधील अधिकाऱ्यांची एक कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे। या क्लिपमध्ये अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी 35 लाख रुपये दर असल्याचं बोललं जात आहे, तर RFOच्या बदलीसाठी 35 लाख देण्यास तयार असल्याचं देखील या ऑडिओ क्लिपमध्ये नमूद करण्यात आलंय। तर ही ऑडिओ क्लिप नेमकी काय आहे आपण देखील ऐकूया। झालं हो RFOच्या जाऊ द्या, आमचं झालं नाही आता, जाऊ द्या, कुठे नीट सोडता म्हणतो काय नेमकं प्रॉब्लेम काय झाला? प्रॉब्लेम काय, पैसे नाही द्यायला, काय झालं? अरे असं पैसे म्हणजे मित्रांनी कबूल केलं ते 35 लाख रुपयापर्यंत हाव म्हणतो तुम्ही, पण त्याच्या पुढचे लय जास्त रेट गेले यावेळेस, मग काही अवकाश नाही आपली तेवढी, कॅन्सल करून टाकली। 35 वर आहे? हो। बापरे, 5 झालं मग सर, खरंच जास्त झालं, पण जाऊ द्या।